बिलकुल मऊ न पडणारी, अतिशय खमंग, खुसखुशीत, अगदी कमी तेलकट आणि संपेपर्यंत अगदी कुरकुरीत राहणारी भाजणीची चकली कशी बनवायची ते आज आपण बघणार आहोत। तर चकलीची भाजणी कशी बनवायची ते बघितलेलं आहे। तर त्याच पिठापासून आज आपण चकली कशी बनवायची ते बघणार आहोत। अतिशय छान अशी ही चकली बनवून तयार होते। बिलकुल तुटत नाही किंवा तेलामध्ये विरघळत नाही, अगदी खुसखुशीत होते, बिलकुल तेलकट सुद्धा होत नाही किंवा सॉफ्ट सुद्धा होत नाही। त्यासाठी इथं मी 3 ग्लास पीठ घेणार आहे। ही भाजणी आहे, आपण भाजणी कशी बनवायची त्याचा व्हिडिओ ऑलरेडी बघितलेलाच आहे। तर एका ग्लासनी मी पीठ मोजून घेतलंय। कलर बघू शकताय भाजणीचा किती छान आलेला आहे। अशा प्रकारे जर तुम्ही भाजणी बनवली तर चकल्या खूप छान होतात। आता जितकं पीठ घेतलंय तितकंच आपल्याला पाणी घ्यायचं आहे। यामध्ये ओवा टाकायचा आहे। एक 2 ते 3 चमचे मी ओवा टाकलाय, अर्धा चमचा हळद टाकली आहे, 3 चमचे मी इथं लाल तिखट वापरणार आहे। हे काश्मीरी लाल तिखट आहे, तुम्ही नॉर्मल सुद्धा घेऊ शकता आणि तिखट तुमच्या आवडीनुसार टाकू शकता। त्यानंतर मीठ टाकले, भरपूर असे तीळ टाकायचे, व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे। आता 3 चमचे तेल आपल्याला यामध्ये टाकायचं आहे। आपण एक ग्लास पिठासाठी 1 चमचा तेल यामध्ये वापरणार आहोत आणि हे थंड नॉर्मल टेम्परेचरचं तेल होतं, तेच मी इथं वापरलेलं आहे। 1 ग्लास पिठासाठी 1 चमचा तेल मी इथं वापरलेलं आहे। बिलकुल जास्त वापरू नका, नाहीतर चकली जी आहे ती तेलकट होते। आता हे जे पाणी आहे ते छान उकळून घ्यायचं आहे। गरम गरम पाणी उकळलेलं या पिठामध्ये टाकायचं आहे, अगदी छान मिक्स करून घ्यायचं आहे। पूर्ण पाणी मी इथं टाकून घेतलेलं आहे, व्यवस्थित मिक्स करायचं आहे गरम आहे तोपर्यंतच। तर बघा अशा प्रकारे मी व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे। आता झाकण ठेवून एक 10 ते 15 मिनिटं याची आपल्याला वाफ काढून घ्यायची आहे। वाफ आपण गॅसवर ठेवणार नाही आहेत, फक्त गरम पाण्याची जी वाफ आहे त्यामध्येच आपल्याला या पिठाला छान असं मुरू द्यायचं आहे। एक 10 मिनिटानंतर मी हे काढलेलं आहे आणि तुम्ही बघू शकताय मस्त अजूनही वाफा निघतायत। तर हळूहळू याला परत एकदा व्यवस्थित मिक्स करून घेऊया। हलकं हलकं थंड पाण्याचा हात लावत हे पीठ आपल्याला छान असं मळून घ्यायचं आहे। तर मी पीठ मळून घेतलंय, बघू शकताय कन्सिस्टन्सी अशा प्रकारची आहे। छान घट्टसर पीठ मळलेलं आहे। पीठ जर तुम्ही जास्त पातळ केलं तर चकलीला काटे पडत नाहीत आणि चकली सॉफ्ट व्हायची सुद्धा शक्यता आहे। तर प्रत्येक वेळेला साच्यामध्ये म्हणजे सोऱ्यामध्ये चकलीचं पीठ भरते वेळेस त्याला छान हाताने मऊ करून घ्यायचं आणि अशा प्रकारे पीठ जे आहे ते सोऱ्यामध्ये भरून घ्यायचे आणि चकली पाडायची। तर बघू शकता किती छान काटेदार आपली चकली बनत आहे, अगदी मस्त याला काटे पडत आहेत आणि बिलकुल तुटत नाही आहे। छान आपण पीठ मळून घेतलंय, त्याला वाफही मस्त दिली आहे आणि रंग बघा किती सुंदर आलेला आहे। खूप टेस्टी ह्या चकल्या बनवून तयार होतात। मी जशाप्रमाणे तुम्हाला सांगितलेली आहे अगदी ती सोपी पद्धत जर तुम्ही फॉलो केली तर चकल्या ज्या आहेत ते अगदी कुरकुरीत आणि मस्त खमंग बनून तयार होतात। तर ही झाली एक पद्धत। तुम्हाला दुसरी एक पद्धत सांगते, अगदी सोपी पद्धत। बटर पेपर घ्यायचा, त्याचे असे छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे आणि त्यावर आपल्याला ह्या चकल्या ज्या आहेत त्या पाडून घ्यायच्या आहेत, म्हणजे त्या उचलायला खूप सोप्या पडतात। हे बघा अशा प्रकारे तुम्ही उचलू शकता। ताटातली चकली अशी उचलण्यापेक्षा ह्या पेपरवर केल्या ना त्या चकल्या उचलायला खूप छान आणि सोप्या पडतात। तुम्हाला जर कोणी दुसरं मदत करणार असेल तर त्याला तुम्ही खाली बसून करून देऊ शकतो तो आणि मस्त अशा आपल्या चकल्या गरम तेलामध्ये आपल्याला तळून घ्यायच्यात। तेल छान कडकडीत गरम करायचं, लो टू मिडियम गॅस ठेवायचा आणि चकल्या एका वेळेला 3-4 टाकून घ्यायच्या। आता मी इथं जास्त मोठी कढाई घेतली आणि तेल भरपूर घेतले, त्यामुळे एका वेळेला 5-7 चकल्या मी इथे टाकलेल्या आहेत। सुरुवातीला आपल्याला याला बिलकुल हलवायचं नाही आहे, तुम्ही बघू शकता थोडेसे बबल्स कमी झाले की आपण याला पलटणार आहोत। सुरुवातीला बिलकुल यासोबत छेडछाड करायची नाही। गॅस जो आहे तो लो टू मिडियमच ठेवलेला आहे। हळूहळू तुम्ही बघू शकताय बबल्स याचे पूर्णपणे कमी झालेले आहेत, पण अजून ही चकली तळलेली नाही आहे। थोडेसे अजून बबल्स कमी होऊ द्यायचे आणि जसजशी चकली तळली जाते तसतशी ती खाली बसायला लागते तेलामध्ये आणि याचे जे बुडबुडे आहेत म्हणजे जे बबल आहेत ते बिलकुल कमी होऊन जातात। तर तेव्हा समजायचं की आपली चकली छान अशी तळली गेलेली आहे। जर तुम्ही अगोदरच काढली तर चकली जी आहे ते नंतर नरम पडते आणि ती खायला बिलकुल चांगली लागत नाही। तर बघा मस्त असं चकल्या मी काढून घेतलेत। एक बॅच काढल्यानंतर एक 2 मिनिटं हाय फ्लेमवर तेल छान गरम करून घ्यायचं
आणि परत एकदा दुसरी बॅच आपल्याला टाकायची आहे। आणि मी तुम्हाला सुरुवातीला म्हणल्याप्रमाणे हे जे बबल्स आहेत ते पूर्ण कमी झाल्यानंतरच आपल्याला चकलीला छान असं मिक्स करायचं आहे। तर हे बबल्स जे आहेत ते मी पूर्णपणे कमी होऊ देऊन नंतर ही पण बॅच आपली तळून घेतलेली आहे। मी तुम्हाला म्हणल्याप्रमाणे जसजशा चकल्या तळल्या जातात त्या तेलामध्ये खाली बसतात आणि मस्त अशा आपल्या चकल्या बनून तयार आहेत। तर सेम पद्धतीने मी सर्व चकल्या करून घेतल्या। तीळ बघा किती सुंदर दिसतात आणि अगदी कुरकुरीत आपली ही चकली बनून तयार झाली आहे। आतमध्ये बघू शकताय मस्त नळीदार ही चकली बनली आहे। खूप टेस्टी या चकल्या लागतात आणि तुम्ही एअरटाईट डब्यामध्ये जर भरून ठेवल्या तर मस्त महिनाभर तुम्ही खाऊ शकता आणि मस्त टेस्टी लागतात या चकल्या। मुलांना तुम्ही एरवीसुद्धा देऊ शकता, दिवाळीमध्येच काय तर एरवी पण तुम्ही या चकल्या देऊ शकता। आणि आपली जी भाजणी आहे ती बनवून तुम्ही बरेच दिवस वापरूसुद्धा शकता, बिलकुल खराब होत नाही। तर अशा प्रकारे चकली करून बघा। तुम्हाला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।